संपूर्ण देशभरात 24 सप्टेंबर हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा करण्यात आला। बालिका दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। बालिका दिनानिमित्त शेतकरी कामगार पक्ष उत्तर विभागाच्या वतीने नवीन पनवेल येथे मुलांना वह्या व खाऊ वाटप करण्यात आले। संपूर्ण देशभरात 24 सप्टेंबर बालिका दिन म्हणून साजरा करण्यात आला। बालिका दिनाचे औचित्य साधून शेतकरी कामगार पक्ष उत्तर विभागाच्या वतीने नवीन पनवेल सेक्टर 7 येथील समाज मंदिर येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमादरम्यान उपस्थित मुलांना वह्या व खाऊ वाटप करण्यात आले। या प्रसंगी महिला आघाडीच्या उपाध्यक्षा शमा फाटक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। कार्यक्रमादरम्यान नवीन पनवेलमध्ये राहणारी अनिता महादेव विदाते या मुलीच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत देण्याची घोषणा शेतकरी कामगार पक्ष उत्तर विभागाच्या वतीने करण्यात आली। मी बालिका दिनाची सर्वांना शुभेच्छा देते। बालिका दिनाचं करायचं महत्त्व एवढंच सांगायचं आहे की आज छोट्या छोट्या ज्या मुली आहेत ते निरागस असतात। जन्म द्यायच्यावर त्यांचे आई वडील म्हणजे आजच्या इथे जरी मुली बसल्यात तरी मी आज तुम्हाला सांगते ते आता मला सर्वांना एवढंच सांगायचं आहे की आई वडील जे आज निरागस म्हणजे विज्ञानाने जे शिकवले आपल्याला त्याच्यामुळेच आपण बघतो की आधीच गर्भामध्ये आपण बघतो की मुलगा आहे की मुलगी आहे आणि मुलगी म्हणून आपण तिची हत्या करतोय। तर हे जे चाललेलं आहे जे विज्ञानाने आपल्याला शिकवले आणि विज्ञानाचा आपण चुकीचा फायदा घेतोय। कारण की आज मुली आज म्हणतो आपण आजारी आपल्या घरात कोण आजारी असेल तर हॉस्पिटलमध्ये तिच्या बाजूला राहणारी कोण असते, एखादी सून असते, आई असते, मुलगी असते, तीच असते। पण आपण ज्या हिशोबाने ज्या मुलींकडे ते बघायचा दृष्टिकोन बदलतोय असं नाही की मुलगी घर चालवत नाही। एखाद्या घरात असं होतं की मुलगी आपल्या आई वडिलांनाही विचारते, लग्नानंतर सुद्धा असं होतं की फक्त मुली असतील तरी ते आई वडिलांची चौकशी करतात, विचारतात। काय काय जणांना वंशाचा देवा म्हणून 2-3 मुलं असतील तर ती मुलं पण आई वडिलांना विचारत नाही, तेवढ्या मुली आजच्या ह्याच्यामध्ये विचारतात। आज जसं आमदार साहेब विवेकानंद पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनात जसं माधुरीताई बोललेल्या आहेत की आम्ही एखाद्या मुलीला दत्तक घेऊन तिचा शिक्षणाचा खर्च आम्ही करतोय। सांगायचा उद्देश हाच आहे की नुसतं बोलून भाषण करून किंवा सांगून हे होत नाही, ह्याचा आत्मीयता किंवा आत्मा म्हणजे मनापासून आपल्याला वाटायला पाहिजे की आज जे चाललेलं आहे स्त्री पुरुष होते, स्त्रियांची संख्या कमी होते, जन्म देणारी आपल्याला आई आहे। ते म्हणतात स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असं आपण म्हणतो। ज्या आपण देवीची पूजा करतो, दुर्गा माता आहे, लक्ष्मी आहे, झाशीची राणी आहे, या सर्वांच्या आपण पूजा करतो त्या सर्व जर काही स्त्रियांचं आपण जर काही एवढी त्यांना मान्य करतो आणखी एखादी स्त्री जन्माला याच्या अगोदरच जर का आपण तिला हे केलं तर तुम्ही आई, बहीण, बायको, मुलगी कोणाला म्हणणार, आजी कोणाला म्हणणार? जर काही स्त्री जन्माने आली तर ती दुसऱ्या स्त्रीला किंवा दुसऱ्या आपल्या वंशाचा दिला। यावेळी नवीन पनवेल सेक्टर 11 येथील लेफ्टनंट तुषार चव्हाण गार्डनमध्ये मुलांना फुगे व चॉकलेटचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमासाठी माधुरी चव्हाण, रमेश चव्हाण, कबीर शेळके, सत्यवान शेळके, कुमार पालव, नितीन परब, प्रल्हाद शेळके आदी मान्यवर उपस्थित होते। प्रख्यात भजन गायक महादेव बुवा शहाबाजकर यांचे वडील स्वर्गीय हबप दिनकर कोळी यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त रविवारी सत्संग कार्यक्रमाचे सिबिड येथे आयोजन करण्यात आले होते। यावेळी पालकमंत्री नामदार गणेश नाईक, खासदार संजीव नाईक, महापौर सागर नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। प्रख्यात भजन सम्राट महादेव बुवा शहाबाजकर यांचे वडील स्वर्गीय हबप दिनकर कोळी यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त रविवारी सत्संग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी पालकमंत्री नामदार गणेश नाईक, खासदार संजीव नाईक, महापौर सागर नाईक आदी मान्यवरांसह समाजातील विविध क्षेत्रातील व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। या प्रसंगी महादेव बुवा शहाबाजकर, अरुण बुवा कारेकर व गौरी पाठारे यांच्या सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। नाही
याप्रसंगी महादेवबुवा शहाबाजकर यांनी पत्रकारांशी बातचीत केली। 13वां प्रोग्राम है। हर साल एक नया प्रोग्राम देते हैं। एक न्यू बॉम्बे के वास्ते नया परवणी होता है। ऐसा न्यू बॉम्बे में अलीबाग, रायगढ़, पूरा ये थाना डिस्ट्रिक्ट बॉम्बे से बहुत सारे पब्लिक आते हैं, क्योंकि ये एक साल में एक बहुत बड़ा प्रोग्राम होता है। एक महोत्सव ही होता है, एक संगीत क्लासिकल भजन रहता है और संगीत प्रोग्राम रहता है। लास्ट ईयर बाबा महाराज स्वतंत्रता कीर्तन भी हुआ था। तो हर एक आदमी साल भर में पूछते रहते थे आपके पिताजी का कब ये पुण्यतिथि है। इसका मतलब ये हम ये कहना चाहते हैं कि ये प्रोग्राम करते हैं कि भजन का प्रचार प्रसार लोगों को सुनने को कुछ अच्छा मिले, इसके वास्ते हम हर साल ये 13वां साल करते हैं। भजन संगीत का लोगों के दिल में इतना असर पड़ता है, बहुत अच्छा लगता है, सुनने से बहुत दिल को खुशी लगता है करके ऐसा बार बार कहीं यहाँ पे न्यू बॉम्बे में होना मांगता है। अभी एक प्रोग्राम होते जा रहा है 8-9 अक्टूबर को शरद क्रीड़ा और सांस्कृतिक भवन उसके माध्यम से सुप्रिया सुळे और खासदार संजू नाईक उसके माध्यम से पूरा राज्य भर ये भजन का महोत्सव होता है। इसका मतलब यह है कि भजन का प्रसार होना, लोगों तक पहुंचना, और किधर तो उनका एक गवर्नमेंट के इसमें दरबार में उसका नोंद होना और उसका उत्कर्ष होना, ये हमारा ये मतलब है। बातम्या अजूनही आहेत, परंतु अल्पशा विश्रांतीनंतर पाहत राहा कर्नाळा आज तक। लायन्स क्लब ऑफ कामोठे व महाराष्ट्र सहकारी वेलफेअर यांच्या संयुक्त विद्यमाने कामोठा सेक्टर 6 येथील गणेश मंडळ मैदानावर डीम्ड कन्व्हेन्स अर्थात मानव अभिहस्तांतरण व सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या समस्या या विषयावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन रविवारी करण्यात आले होते। लायन्स क्लब ऑफ कामोठे व महाराष्ट्र सहकारी वेलफेअर यांच्या संयुक्त विद्यमाने कामोठा सेक्टर 6 येथील गणेश मंडळ मैदानावर डीम्ड कन्व्हेन्स अर्थात मानव अभिहस्तांतरण व सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या समस्या या विषयावर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन रविवारी करण्यात आले होते। रविवारी आयोजित या कार्यक्रमासाठी MSWA चे अध्यक्ष रमेश प्रभू, नवी मुंबई बिल्डर असोसिएशनचे माजी अध्यक्ष राजेश प्रजापती, फेडरेशनचे अध्यक्ष मल्लीनाथ गायकवाड, सुरदास गोवारी, ॲडव्होकेट मदन गोवारी, मोठा रहिवासी संघाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी MSWA चे अध्यक्ष रमेश प्रभूंनी नागरिकांना स्लाइड शो द्वारे मार्गदर्शन केले। एखाद्या इमारतमध्ये समजा 25 फ्लॅट असतील, 25 एग्रीमेंट झालेला असेल, 25 लोकांनी आपल्या घरामध्ये ओनरशिप घेतलेला आहे आणि तुम्ही त्या घराचा मालक आहे, पण जमीन कोणाचं नावावर आहे? अजून जमीन मालकाचं नावावर आहे। बिल्डिंग कोणाचं नावावर आहे? बिल्डरनी बांधल्यामुळे बिल्डरचं नावावर आहे। हे दोन्ही आपल्या नावावर हस्तांतर करून देणारा एक करार आपण बनवतो। हा करार किंवा डीडला आपण कन्व्हेन्स डीड म्हणतो, ज्याच्याकडून जमीन आणि बिल्डिंग हे दोन्ही सोसायटी नावावर होतात। ह्याचं पर्पज काय? कन्व्हेन्स डीड करून घेण्याचं कारण काय? एक आपला लीगल ओनर होणार, म्हणजे आज तुम्ही ओनर नाहीत का? तुम्ही ओनर आहे, तुम्ही तुमचा कब्जा आहे, तुम्ही प्रत्येक फ्लॅटचा मालक आहेत, पण बिल्डिंगचा देखभाल करण्यासाठी सोसायटी बांधलेला आहे, पण जमिनीचं कागदपत्र आणून जमीन मालकाच्या नावावर आहे। म्हणून तुमच्या नावावर करून घेण्यासाठी जे आहे ते एक लीगल ओनर होण्यासाठी, कायदेशीर आपण मालक होण्यासाठी कन्व्हेन्स डीड करून घेणं महत्त्वाचं आहे। या प्रसंगी मल्लीनाथ गायकवाड यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले। ह्या ज्या अडचणी आहेत, मग त्या शेतकऱ्यावर किंवा भूखंडधारकाला त्याच्या अडचणी हिअरिंग नक्की लावतात। तुम्ही म्हणालात की त्याच्याही अडचणी ऐकून घ्या, अडचणी ऐकून घेण्यासाठी नुसत्या हिअरिंग लावल्या जातात, परंतु ही जी पैशाची बाब किंवा वसुली आहे ही तुम्ही कोर्टात जाऊन वसूल करा। मला मोफा कायद्यानुसार डीम्ड कन्व्हेन्स करण्याचे अधिकार दिलेले आहेत, ते मी करणार, अशी जर भूमिका घेतली तर ती इतरत्र चालू शकते। पण या ठिकाणी 12.5% प्रकल्पग्रस्त शेतकरी पीडित असतो, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याचे प्रश्न असतात, त्याच्या संबंधातलं इथे त्यावेळेला रोज काही आपण पोलीस घेऊन बसू शकत नाही। त्याच्यासाठी सामोपचारानं झाला तर भूखंडधारक सुद्धा तिथे येऊन सही करेल। कामोठे परिसरात दिवसाढवळ्या जबरी दरोडा पडल्याची घटना घडली आहे। कामोठे येथील स्वामी समर्थ ज्वेलर्सवर काही अज्ञात लुटारूंनी भर दिवसा दरोडा टाकला आणि शस्त्रास्त्राचा धाक दाखवून लाखो रुपयांचे दागिने घेऊन ते पसार झाले आहेत। त्यामुळे कामोठे परिसरात खळबळ माजली आहे। आदी मान्यवरांसह कामोठे येथील एका ज्वेलर्सच्या दुकानावर भर दिवसा दरोडा पडल्याची घटना घडली आहे। यामध्ये स्वामी समर्थ ज्वेलर्सला दरोडेखोरांनी आपले लक्ष केले आहे। यावेळी ज्वेलर्स मालक भरतबाई यांनी लुटारूंना प्रतिकार केल्याने लुटारूंना दुकानातील वस्तू पूर्णपणे नेता आल्या नाहीत।
कोणी आपला पाठलाग करू नये यासाठी लुटारूंनी बंदुकीतून गोळ्या झाडल्या व बंदूक घटनास्थळी टाकून पळाले. परंतु या झटापटीत व्यापारी व त्याचा मुलगा गंभीररित्या जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी अधिक तपासासाठी श्वान पथकही बोलविण्यात आले होते. यावेळी उपस्थित दुकान मालकाचे म्हणणे होते की 4 लुटारू हत्यारांसह दुकानात घुसले होते. तसेच स्वामी समर्थ ज्वेलर्सवर पडलेल्या दरोड्यात किती रकमेचे दागिने चोरले आहेत याचा खुलासा अजूनही झालेला नाही. अधिक तपासानंतरच लुटारूंनी किती दागिने लुटले याची माहिती मिळणार आहे. घटनास्थळी उपस्थित आमच्या प्रतिनिधींनी ज्वेलर्स मालकाशी बातचीत केली. आपके पास आपकी हाथापाई हो चुकी है उसके साथ, तो कुछ जाना पहचाना लग रहा है, कोई परिचित लग रहा है आपको? क्या लग रहा है आपको? मैं उनका मुंह देखा ही नहीं, मेरे को ये सब हो रहा है तो मैं खाली मार रहे थे तो अपन क्या उसका मुंह देखेंगे क्या, कुछ पता नहीं चला. मतलब उसका चेहरा बिल्कुल याद नहीं आता. ऐसा नहीं सामने भी ऐसा कैसा में. यावेळी पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी झोन 2 चे डीसीपी प्रमोद शेवाळे यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली. पोलीस विभाग या दरोड्याचा तपास करीत असून या दरोड्यात सामील असलेले 4 आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात येतील असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. कामोठ्यात पडलेल्या दरोड्यावरून एक गोष्ट उघड होते की ज्वेलर्स मालक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जेवढा खर्च करीत आहेत त्यामधून थोडा खर्च जर सीसीटीव्ही कॅमेरे अथवा सायरन दुकानात लावण्यासाठी खर्च केला तर लुटारूंना पकडण्यात व पोलिसांना धागेदोरे सापडण्यात मदत होईल. परंतु आजही अनेक ज्वेलर्सच्या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे दिवसाढवळ्या चोरी करण्याचे धाडस दरोडेखोर करीत आहेत. सध्या नवी मुंबई शहरात मोटरसायकल चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे व या मोटरसायकल चोरीच्या घटनांमध्ये तरुण वर्गाचा सहभाग दिसून येत आहे. झटपट पैसा मिळावा व आपलं आयुष्य मौजमजा करीत घालवावे यासाठी काही तरुण मुले चोरीसारखे गुन्हे करण्यासाठीही घाबरत नाहीत. अशाच प्रकारे झटपट पैसा कमवण्यासाठी मोटरसायकल चोरणाऱ्या 2 तरुण युवकांना एपीएमसी पोलिसांनी अटक करून ताब्यात घेतलं आहे. पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करण्यासाठी व जीवन मौज मजेत जगण्यासाठी आजची युवा पिढी कोणताही मार्ग निवडायला तयार असते. परंतु हा मार्ग एक दिवस त्यांना जेलची सफर घडवते. एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. या आरोपींनी 2 मोटारसायकल चोरी केल्या होत्या. या चोरीच्या मोटारसायकल भांडूप व नवी मुंबई येथील आहे. पकडण्यात आलेल्या आरोपीने आपला गुन्हा कबूल केला असून या 2 आरोपींची नावे राजू काशीराम माळी वय 20 वर्ष व संजय बुधाकर देवरे वय 30 असे आहेत. पकडण्यात आलेल्या आरोपींविषयी एपीएमसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निकम यांनी आमच्या प्रतिनिधींना अधिक माहिती दिली. ये पकड़े गए मैपको मार्केट से है और ये लोगों ने भांडुप से एक मोटरसाइकिल लाई थी, वो चोरी की थी. वहाँ पे भांडुप में पुलिस स्टेशन में उसके मोटरसाइकिल के बारे में एफआईआर दर्ज है. सर जानना चाहिए जो दोनों युवक है कहाँ के रहने वाले हैं, क्या नवी मुंबई के थे या कहीं और के? नहीं, वो भांडुप मुंबई के रहने वाले हैं दोनों. एक का नाम है राजू माली है, दूसरे का नाम है संजय देवरे करके. तो सर इनका कारोबार क्या था? ये इसी तरह के कारगुजारी को अंजाम देते थे कि कुछ और भी करते थे? नहीं, ये पहले कोई कंपनी में काम करते थे. इसके बाद में इन लोगों ने अभी ये काम शुरू किया है चोरी का. सर इन्वेस्टिगेशन में क्या इन लोगों ने बताया कि इन्होंने मोटरसाइकिल की चोरी क्यों की थी, क्या वजह थी इनकी चोरी करने के पीछे? चोरी पैसा मिलना दूसरा है, पैसों के लिए. पैसों के. मुलांपेक्षा मुलींचा जन्मदर कमी होत आहे व ही जागतिक समस्या सोडवण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. परंतु भारतात मुलींच्या जन्मदराचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर घसरत आहे. काही वर्षात मुलींच्या अल्प जन्मदरामुळे मोठ्या सामाजिक व कौटुंबिक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे आणि या समस्येला केवळ आपणच जबाबदार आहोत. मुलींचा जन्मदर वाढावा यासाठी जागतिक बालिका दिन 24 सप्टेंबर रोजी साजरा करून जनजागृती करण्यात येत आहे. स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी प्रसार माध्यम व इंटरनेटच्या माध्यमातूनही प्रभावीपणे ही मोहीम सुरू आहे. फेसबुकवर प्रसारित झालेली या संबंधीची अशीच एक शॉर्ट फिल्म आपणासाठी सादर करीत आहोत. बहू, मुझे लड़का ही चाहिए. माँ 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 माँ, अभी तो भगवान ने मेरे हाथों पे किस्मत की लकीरें भी नहीं बनाई और उनसे पहले ही आप सबने मेरी तकदीर का फैसला सुना दिया. माँ, मुझे जी लेने दो.
अपनी कसम, मैं आपको कभी तंग नहीं करूंगी। जब जब खाना खाने के बाद आप सब मीठा खा रहे होंगे, तब मैं रसोई में जाकर सारे बर्तन साफ कर दिया करूंगी। माँ, मेरी स्कूल फीस की चिंता मत करना, मैं भैया की किताबों से अपने आप ही पढ़ लिख जाऊंगी। और हाँ, पापा से कहना मेरे दहेज की चिंता ना करें, मैं आपके साथ रहकर आपके बुढ़ापे का सहारा बनूंगी। अगर फिर भी आपको लगता है कि मैं आप पर बोझ बनूंगी, तो आप इस ऑपरेशन पर भी खर्चा मत करना। मैं ही भगवान जी से कह दूंगी कि मेरी माँ मेरा मरा मुंह देखे। बहू, क्या सोच रही हो? घर चले? नन्ही परी के स्वागत की तैयारियां भी तो करनी है ना। कर्नाळ हस्तक बातमीपत्राबाबत आपल्याला काही सूचना करायची असेल, एखादी बातमी द्यायची असेल किंवा जाहिरातीच्या संदर्भात कृपया आमच्याशी संपर्क साधा। त्यासाठी आमचा पत्ता आहे संपादक रमेश भोळे, कर्नाळ हस्तक कार्यालय, गेट नंबर 2, गाळा नंबर 9A, कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल। आमचे फोन नंबर आहेत 9323855055 किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे कर्नाळाआजतक@gmail.com। शेवटी नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर।